नमस्कार. MPSC बाबा ट्रिक्समध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आज आपण क्षयरोग पाहू आणि त्यावर आलेले प्रश्न पाहू. हा रोग खूपच महत्त्वाचा आहे कारण यावर आयोगाने भरपूर वेळेस प्रश्न विचारलेले आहेत. आता याला लक्षात कसं ठेवायचं ट्रिक्सनुसार पाहू, तसे त्यावर आलेले प्रश्न आपण पाहू. बघा, क्षयरोग म्हणजेच काय? TB. आता हा होतो मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जीवाणूमुळे TB होतो. बघा, त्याचं माध्यम काय आहे? शिंकणे, खोकला, दूषित अन्न, पाणी इत्यादीमुळे क्षयरोग होतो. संसर्ग सर्व शरीराला, उदाहरणार्थ मेंदू, हाडे, लसिका, मात्र फुफ्फुसाला जास्त प्रमाणात होतो. आणि याचा उपाय काय आहे? तर BCG म्हणजे BCG ही लस आहे. त्या BCGचा लॉंग फॉर्म काय? बॅसिली कॅमलेट ग्युरिन ही त्याची लस आहे आणि त्वचेत देतात ही लस. कशात देतात? त्वचेत. बघा, आताच नुकतीच कंबाईन झाली 2024ची, त्यामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. तर BCG त्वचेमध्ये देतात. आणि याचे औषध कोणतं आहे बघा? तर स्ट्रेप्टोमायसिन हे SA वॉक्समॅन यांनी त्याचा शोध लावलेला आहे. त्याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची? अक्षय कुमार स्टेप टाकत वाकत गेला आणि BCG लस घेऊन आला, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर 24 मार्च हा TB विरोधी दिन आहे. कोणता मार्च? 24 मार्च हा TB विरोधी दिन आहे. तसेच हा कार्यक्रम, या कार्यक्रमावर सुद्धा भरपूर वेळेस विचारलेलं आहे. डॉट्स कार्यक्रम कशासंबंधी आहे? तर BCG म्हणजे क्षयरोगासंबंधी आहे. डॉट्सचा लॉंग फॉर्म काय बघा? डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. हा कार्यक्रम WHO कडून राबवला जातो. आता MPSCने यावर आलेले प्रश्न विचारलेले बघ. आता डॉट्स कार्यक्रम खालील कुठल्या कार्यक्रमाचा भाग आहे असं किती वेळेस विचारलेले आहेत? पहा इथे, कंबाईन 2019, असिस्टंट प्री 2013 आणि PSI मेन्स 2011 ह्या 3 एक्झामला डॉट्स कार्यक्रम विचारलेला आहे. तर हा कशासाठी संबंधी आहे? तर राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, यासाठी डॉट्स कार्यक्रम कोणी सुरू केलेला आहे? तर WHOने सुरू केलेला आहे. आपण बाकीचे 3 ऑप्शन न घेता डायरेक्ट आन्सर घेतलेले आहे ते, कारण बाकीचे 3 ऑप्शन घेतलं तर काय होईल? PDF मोठी होईल. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट आन्सर घेतलेला आहे. आता ही संपूर्ण अशा ट्रिक्स, संपूर्ण रोगांची जर तुम्हाला PDFs हवी असेल तर तुम्ही 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करा. संपूर्ण सायन्सची अशा ट्रिक्स PDF बनवलेले, प्रत्येक रोगाची ट्रिक्सनुसार तो लक्षात कसं ठेवायचा असं घेतलेलं आहे. आणि त्या रोगावर MPSCने आतापर्यंत किती वेळेस प्रश्न विचारलेला आहे हे आपण त्या संबंधित रोगाखाली घेतलेलं आहे. आता पहा, BCG लस ही कशासाठी प्रतिबंधक लस म्हणून वापरली जाते? तर क्षयरोगासाठी. क्लर्क मेन्स 2017 आणि PSI प्री 2016 या 2 वेळेस हा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर बघा, क्षयरोगावरील स्ट्रेप्टोमायसिन हे औषध कुणी शोधले? ASO 2016. तर SA वॉक्समॅन यांनी ते शोधले. त्यानंतर नवजात शिशूला सर्वात प्रथम दिल्या जाणाऱ्या लस कोणत्या? ASO 16. तर नवजात शिशूला सर्वप्रथम BCG लस दिली जाते, त्यानंतर ओरल पोलिओ, त्यानंतर हेपॅटायटिस B. किती वेळेस प्रश्न आलेत हे तुम्ही पाहू शकता. खूपच वेळेस, म्हणजे क्षयरोग हा खूपच महत्त्वाचा आहे. आता नुकतीच झालेली कंबाईन B 2024, काय प्रश्न आहे? खालील कोणती लस ही त्वचेत दिली जाते? तर याचा आन्सर आहे BCG. तर अशा प्रकारे तुम्ही पाहिले असेल कंबाईन B 2024, ASO 2016, ASO 2016, PSI 2016, क्लर्क मेन्स 2017, त्यानंतर कंबाईन 2019, असिस्टंट फ्री 2023, त्यानंतर PSI मेन्स 2011, असिस्टंट फ्री 2013. तर 8 ते 9 वेळेस डॉट्स म्हणजेच 8 ते 9 वेळेस क्षयरोगावरच प्रश्न विचारला. म्हणजे मानवी रोग तसेच वनस्पती रोग हा टॉपिक सायन्समध्ये किती महत्त्वाचा आहे हे मागील प्रश्नावरून आपल्याला समजून जाते. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण रोगाच्या ट्रिक्स जर पेड PDF हवी असेल तर 84 21 90 83 84 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. तुमचे
3 मार्क फिक्स होणार, मानवी रोगांचे 2, तसेच वनस्पती रोगाचे 2, असे 4 मार्क फिक्स होणार. 3 ते 4 मार्क तुमचे फिक्स झाले समजा. ती PDF तुम्ही घेऊ शकता. अगदी रिजनेबल दरामध्ये ठेवलेली आहे. फक्त त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला हरकत नाही. तसेच तुमच्या मित्रांना शेअर करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये.